हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज ना आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचं आणि जेवणाची चव वाढवणारं झटपट बनणारं असं झणझणीत असं कैरीचं लोणचं। चला तर पाहूया हे कैरीचं लोणचं कसं बनवायचं आहे ते। आता उन्हाळा आलेला आहे, या उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत जर या पद्धतीचं झणझणीत लोणचं असेल ना तर जेवणाची किती चव वाढेल ना। चला पाहूया हे झणझणीत असं लोणचं कसं बनवायचं ते। आता उन्हाळ्यामध्ये भरपूर असे कैऱ्या येत आहेत, तर त्या कैरींपासून मी मस्त असं लोणचं बनवलेली आहे। इथे मी 2च कैऱ्याचं लोणचं बनवती आहे। इथे मी 2 कैरी पाण्यामध्ये छान असे धुवून घेतलेली आहे। हे कैरी आपल्याला एका कपड्याने छान असे पुसून घ्यायचेत, अजिबात पाणी नाही ठेवायचं, कोरडं करून घ्यायचेत आपल्याला हे कैरी। आणि आता ना मी हे कैरी कट करून घेते। ह्या कैरीचे छान मध्यम साईजचे असे आपल्याला काप करून घ्यायचेत। इथे मी कैरी व्यवस्थित असं कट करून घेते मध्यम साईजचे, जास्त बारीकही नाही करायचे आणि जास्त मोठेही नाही। मी या पद्धतीने कट करून घेते। असं 2-3 कैऱ्याचं लोणचं बनवलं ना तर लोणचं खूप छान बनतं आणि टेस्टी बनतं। तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा या पद्धतीचं झटपट बनणारं लोणचं। इथे मी याच पद्धतीने दोन्ही कैऱ्या छान असे कट करून घेतलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही। आता ना मी गॅस चालू करते आणि गॅसवरती एक पॅन ठेवायचे आणि या पॅनमध्ये ना आपल्याला 1 चम्मच मेथ्या टाकायचेत आणि 2 चम्मच मोहरी टाकायची यामध्ये आणि 1 चम्मच जिरे टाकायचेत आणि 1 चम्मच सोपही टाकायचे आणि हे छान व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचे। 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचं। याचं मस्त असं सुवास येतो आणि मोहरी अशी तडतडायला लागते, उडायला लागते, तेव्हा समजायचं की हे व्यवस्थित असं भाजलेलं आहे आणि आपल्याला आता गॅस बंद करायचं आहे। आणि आता हे सगळं मोहरी, सोप, मेथ्या आणि जिरे आहेत ना, हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि याचं छान असं आपल्याला पावडर बनवून घ्यायचंय। मी हे मिक्सरला या पद्धतीचं याचं पावडर बनवून घेतलेली आहे। आता ना आपण जे कैऱ्या कट करून घेतल्या होत्या ना त्या कैऱ्यांमध्ये आपण मसाले टाकूया। इथे मी 2 ते 3 चम्मच लाल तिखट टाकतीये आणि यामध्ये 1 चम्मच मीठही टाकते आणि हळद टाकते अर्धा चम्मच आणि जे आपण मोहरी, जिरे, मेथ्यांचं जे पावडर बनवून घेतलं होतं ना मिक्सरला ते पावडर टाकायचं यामध्ये 2 चम्मच। आता ना आपण तेल गरम करून घेऊया, त्यासाठी गॅस चालू करायचा आणि गॅसवरती एक पॅन ठेवायचे। लोणच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला तेल बनवून घ्यायचे। इथे मी या वाटीने वाटी भरून तेल घेतलेली आहे आणि यामध्ये 1 चम्मच जिरे आणि 1 चम्मच मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे आणि मग नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तेल थोडंसं गरम असलं तेव्हा ना, म्हणजे जास्त गरम तेलामध्ये लसूण नाही टाकायचे, थोडंसं तेल थंड झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला भरपूर असे लसूण टाकायचे आहेत आणि लसूण 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आणि मग गॅस बंद करायचे। आणि या पद्धतीने आपल्या बोटाला जेव्हा तेल पोळत नाही ना एवढं आपल्याला तेल थंड होऊ द्यायचं आणि हे थंड झालेलं तेल आपल्याला या कैऱ्यांवरती टाकायचं। लोणच्यामध्ये थोडंसं जास्तच तेल लागतं, तेल जास्त असेल ना तर लोणचं जास्त दिवस टिकतं। मी हे सगळं तेल या कैऱ्यांवरती टाकून घेते आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घेते। या पद्धतीचं झटपट बनणारं आणि झणझणीत असं कैरीचं लोणचं या उन्हाळ्यात तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा। टेस्ट खूप छान लागते आणि जेवणाची चव तर खूप वाढवते। उन्हाळ्यामध्ये थोडंसं जेवण कमी जातं, तर या पद्धतीचं लोणचं असेल तर जेवण व्यवस्थित होईल। पाहू शकता किती छान दिसतंय, कलरही किती छान आलेला आहे, तेलही छान झालेलं आहे। झणझणीत असं आणि झटपट बनणारं कैरीचं लोणचं तयार आहे।
आता ना हे मी लोणचं एका भरणीमध्ये भरून घेते. हे लोणचं तुम्ही बाहेर ठेवू शकता, जर तुम्हाला हवं असेल तर फ्रीजमध्येही ठेवू शकता. हे सगळं लोणचं ना मी या पद्धतीने छोट्याशा भरणीमध्ये भरून घेते कारण मी थोडंसंच बनवलेली आहे, 2च कैरीचं, त्यामुळे या अशा भरणीमध्ये हे मावेल. हे मी छान असं या भरणीमध्ये हे लोणचं भरून घेते. पाहताच क्षणी खाऊ वाटतंय ना, टेस्टही खूप छान लागते. तुम्ही घरी नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते. भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला अप्रतिम लागतो हा लोणचं. अशाच नवनवीन आणि झटपटीत रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला मिळतील. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.